नमस्कार, मी डॉक्टर दिलीप शिंदे. क्रॉसलाईन न्यूजमध्ये आपलं स्वागत. काही महिन्यांवर विधानसभा निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत आणि नांदेड जिल्ह्यातल्या 9 विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक जण इच्छुक आहेत. त्यापैकी एक चर्चेमध्ये असलेला नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ, ह्या मतदारसंघामध्ये देखील अनेक इच्छुक कार्यकर्ते आहेत की ज्यांना ही विधानसभा लढवायची आहे. त्यापैकीच एक आहेत संगीताताई विठ्ठल पाटील डग. आज आपण त्यांच्या निवडणूक लढवण्याच्या भूमिकेसंदर्भात त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. मी आपल्या सर्वांच्या वतीनं संगीताताईंचं या ठिकाणी स्वागत करतो. ताई नमस्कार. नमस्कार. ते खरं तर बऱ्याच जणांना वाटतं की आपण आमदार व्हावं, पण ती आमदार होण्याच्या मागची एक निश्चित भूमिका बऱ्याच जणांची असते. आपल्याला का वाटतं की ह्या मतदारसंघामध्ये आपण निवडणूक लढवली पाहिजे? नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये निवडणूक लढवली पाहिजे असं मलाही वाटतं. कारण मागच्या 25 वर्षापासून मी राजकीय क्षेत्रामध्ये आहे आणि माझी सुरुवात विष्णुपुरी गणामधून झाली, पंचायत समिती नांदेड. आणि पंचायत समिती सभापती म्हणून मी 2 वर्ष काम केलेलं आहे. आणि काम करत असताना नांदेड तालुक्यामध्ये जेवढे गावं असतील त्या गावांना मी त्या कार्यकाळामध्ये भेटी दिलेल्या आहेत, कामं केलेली आहेत. आणि माझा जास्तीत जास्त वावर हा नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये होता. जसं की सुगावपासनं इकडे तळणी असतील, ह्या प्रत्येक गावामध्ये मी त्यावेळेस काम केलेलं आहे. लोकांच्या गाठी भेटी घेतलेल्या आहेत आणि तेव्हा केलेलं काम हे लोकांच्या पसंतीला आलेलं आहे. म्हणून लोकांचा आग्रह होता की ताई आपण निवडणूक लढवली पाहिजे. खरं तर हा निर्णय पूर्वीच घ्यायला पाहिजे होता असं लोकांचं म्हणणं आहे, पण देर आहे दुरुस्त आहे. आपण आता हा निर्णय घेतलेला आहे आणि निश्चितच लोकांच्या पसंतीला उतरून निश्चित म्हणजे आपण आता सध्या फिरत असताना लोकांची भावना, लोकांचा पाठिंबा हा आपल्याला सकारात्मक दिसत असताना थोडंसं आणखी मनाला उभारी मिळते असं म्हणतात. जसं आता उल्लेख केला की नांदेड पंचायत समिती आपण सुरुवातीला लढवली, त्या महानगरपालिकेमध्ये सभापती म्हणून देखील आपण काम केलंय. हे काम करत असताना नांदेड उत्तर मतदारसंघ हा शहराच्या जवळचा भाग आहे, जास्तीत जास्त भाग हा शहरामधला आहे. तर महापालिकेत काम करत असताना की आपल्याला असं वाटत होतं की बाबा ह्या भागाचा असा विकास झाला पाहिजे किंवा असा विकास होत नाही. आत्ता तुमच्या दृष्टिकोनातून ह्या भागामध्ये काय नेमकी समस्या आहे, काय सांगता येईल? मी महापालिकेला जेव्हा निवडून आले, माझा प्रभाग क्रमांक 7 हा म्हणजे त्या ठिकाणी सर्व जातीय धर्मीय लोक राहतात. आणि काम करत असताना मी महापालिकेचं सभापतीपद पण त्या कार्यकाळामध्ये माझ्याकडे होतं. आणि सभापतीपदाच्या माध्यमातून मी नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये फिरलेली आहे. आणि फिरत असताना महापालिका क्षेत्रामध्ये रस्ते बांधकाम असेल किंवा कचऱ्याची समस्या मोठी आहे, पाण्याचा प्रॉब्लेम आहे, नळाला पाणी. आता हा पावडेवाडीसारखा भाग जो आहे इथे नगरांची संख्या भरपूर झालेली आहे आणि या भागामध्ये आजही फिरत असताना लोकांची ती तक्रार आहे की आम्हाला पाणी मिळत नाही, कचरा नेला जात नाही, रस्त्याचे प्रश्न आहे, लाईटचा प्रश्न आहे, असे ड्रेनेजचा प्रश्न आहे. हे वेगवेगळे प्रश्न आहेत. ह्याच्यावर निश्चितपणे काम करावं लागणार आहे. आता आपण अनेकदा असं पाहतो की निवडणूक लढवताना आरोप आणि प्रत्यारोप होतात. साधारणतः सत्ताधारी जे आमदार असतात किंवा लोकप्रतिनिधी असतात त्यांच्या विरोधात जास्त टीका केली जाते. पण मला वाटतं की तुम्ही अशाच पद्धतीने निवडणूक लढवणार आहात की काय विकासाचे मुद्दे आहेत? नाही, निवडणूक लढत असताना आरोप प्रत्यारोप हे होत असतात, पण चांगली कामं झाली असतील तर त्याचं समर्थन करायला काही हरकत नाही. आणि आम्ही कुणावर आरोप करून ही निवडणूक लढवणार नाही. कारण ज्यावेळेस आपण एक बोट दुसऱ्याकडे दाखवतो त्यावेळेस 4 बोटही आपल्याकडे असतात. त्याच्यामुळे दुसऱ्याचे आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आपण काय करू शकतो हे आपण निवडणुकीमध्ये सांगितलं पाहिजे आणि तोच विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही निवडणूक लढवणार आहोत. एकंदर महायुती आणि महाविकास आघाडी, आता राज्यामध्ये विरोधी पक्षामध्ये महाविकास आघाडी आहे, सत्तेत महायुती आहे, परंतु हे घटक पक्षांची संख्या याच्यामध्ये प्रचंड वाढली. राष्ट्रवादीचे 2 भाग झाले, शिवसेनेचे 2 भाग झाले
आता नांदेड उत्तरमध्ये देखील बरेच इच्छुक आहेत. महाविकास आघाडीकडूनही अनेकांची संख्या आहे आणि महायुतीकडून पण संख्या आहे. तुम्हाला काय वाटतं बरं, ही महायुती आणि महाविकास आघाडी एकत्र लढवतील? आत्ता जी परिस्थिती आहे, फोडाफोडीचं राजकारण झालं, त्याच्यामध्ये प्रत्येक पक्षाचे 2-2 भाग झालेले आहेत. राष्ट्रवादीचे 2 गट आहेत, अजित पवार गट, शरद पवार गट. शिवसेनेची सुद्धा 2 गट झालेले आहेत आणि इच्छुकांची संख्या खूप झालेली आहे. प्रत्येक पक्षाकडे इच्छुक उमेदवार खूप आहे. त्याच्यामुळं यांची युती जर झालं तर सगळ्यांना न्याय मिळणार नाही. त्याच्यामुळं माझ्या मते तर हे म्हणजे एकत्र लढणार नाही, सेपरेट त्यांना लढावं लागेल आणि कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा असेल तर स्वतंत्र लढण्याशिवाय पर्याय नाही. बरं, आता असंही काही जणांची भावना असते की बाबा पक्षाची उमेदवारी मिळावी, पक्षाचं चिन्ह मिळावं तर आपण चांगल्या पद्धतीने ही निवडणूक लढवू शकतो. तुमची काय भावना आहे? नाही, आता मी फिरत असताना, मी मागच्या 4 महिन्यापासून फिरत आहे आणि फिरत असताना आम्ही अपक्ष लढणार हा मुद्दा घेऊनच आम्ही लोकांच्या समोर गेलो होतो. पण लोकांची अशी अपेक्षा आहे की पक्षाचं सिम्बॉल असेल तर म्हणजे पक्षाची वेगळी एक गट्टा मतं असतात आणि पक्षाचं चिन्ह घेऊन गेलं तर चांगलं राहील. पण मला असं वाटते की ज्यांना काम करायचं आहे किंवा आपण समाजात लोकांपर्यंत पोहोचलो असेल, लोकांमध्ये आपल्याविषयी भावना असेल तर पक्षाव्यतिरिक्त आपण स्वतंत्र सुद्धा लढू शकतो. म्हणजे याच्या अगोदरची बरीच उदाहरणं आहेत की ज्यांना आपण कधी विचारही केला नव्हता की हे आमदार होतील, त्यांना सुद्धा लोकांनी संधी दिली. त्याच पद्धतीने अपक्ष म्हणून जरी आपण गेलो तर चेहरा बघून किंवा व्यक्ती बघून लोक मतदान करतात आणि पाठिंबा देतात, अशी आपली भावना आहे. नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये जर आपण आतापर्यंतचा इतिहास बघितला तर अनुसूयाताई खेडकर यांच्याशिवाय महिला उमेदवार ह्या भागामध्ये कोणी लढल्या नाहीत किंवा विजय देखील झाले नाहीत. एक महिला उमेदवार म्हणून तुमची मतदारांकडून काय अपेक्षा आहे? नांदेड जिल्ह्यामध्ये जे 9 मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये खेडकरताई आणि अमिताभ चव्हाण ह्या 2 महिला उमेदवार आमदार सोडल्या, सूर्यकांता पाटील सुद्धा होत्या. तर या 3 सोडल्या तर आतापर्यंत महिला आमदार म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये झाली नाही. आणि मी जेव्हा लोकांमध्ये जाते त्यावेळेस म्हणजे विशेषतः महिलांच्या खूप अपेक्षा आहेत. म्हणजे ताई तुम्ही जर निवडून आलात तर म्हणजे आम्हाला स्वतःला एक हक्काचा माणूस भेटेल. म्हणजे एखादा आमदार असेल, पुरुष असेल तर त्यांच्याकडे काम घेऊन महिला जात नाही. बरोबर. तर मग महिलांसाठी सुद्धा एक चांगली संधी आहे की म्हणजे पुरुष घराच्या बाहेर गेल्याच्या नंतर सगळ्या अडचणींना सामना हा महिलांना करावा लागतो. म्हणून महिलांसाठी एक चांगली संधी आहे की आपलं जे काही काम असेल, आपल्या ज्या अडचणी असतील ते एका महिलेला आपण अधिक चांगल्या प्रकारे सांगू शकता आणि ते सोडवू शकतो. म्हणजे 50% मतदारांपैकी 100% मतदारांपैकी 50% हे महिला आहेत आणि महिलांचा देखील तेवढाच हक्क आहे, अधिकार आहे की आपला एक प्रतिनिधी विधानसभेमध्ये जावा. त्या पद्धतीनं महिला आपल्याकडे बघतील, आपण अशी अपेक्षा करूयात. महिलांनी जरी ठरवलं की आमचा महिलांचा आमदार झाला पाहिजे तरी देखील एक महिला या ठिकाणाहून निवडून येऊ शकते. जसं आपण मगाशी म्हणालो की विद्यमान आमदार किंवा जे लोकप्रतिनिधी असतात त्यांच्याबद्दल एक रोष लोकांमध्ये असतो. एक तुम्ही प्रतिस्पर्धी आता त्यांचे होणारच आहात विद्यमान आमदारांचे, तर त्यांच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा काय 2 गोष्टी सांगता येतील? सध्याचे जे आमदार आहेत बालाजीरावजी कल्याणकर साहेब, त्यांच्याविषयी पॉझिटिव्ह म्हटलं तर आता मी प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस फिरते त्यावेळेस प्रत्येकजण सांगतो की सकाळी 7 वाजता सुद्धा साहेब आम्हाला भेटतात. म्हणजे एक चांगली गोष्ट आहे. म्हणजे लोकप्रतिनिधीचा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोच आहे, ते प्रत्येकाला भेटतात. पण नंतरच्या काळामध्ये काय घडामोडी घडल्या माहीत नाही, पण आता लोक तेच बोलतात की साहेब त्यावेळेस भेटत होते पण आता भेटत नाही. अच्छा, म्हणजे एक काय म्हणतो आपण की वारं लागले ह्या गोष्टी असं म्हणतो ना आपण की काही ठिकाणी पदाची काय आविर्भाव म्हणा किंवा मोठेपण म्हणा, मग एक नाळ लोकांपासूनची तुटते. त्या बाबतीमध्ये लोक नाराज आहेत असं आपल्याला म्हणायचं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मूळ जी शिवसेना होती उद्धव ठाकरे साहेबांची,
ती शिवसेना सोडून एकनाथ शिंदे यांच्याकडे आल्यामुळे देखील कदाचित त्यांच्याबद्दलची थोडीशी नाराजी लोकांमध्ये आपल्याला दिसून येते. तुम्हाला काय याचा अनुभव आला का काही, म्हणजे लोक बोलतात का या संदर्भात? नाही, लोक बोलतातच ना. म्हणजे आता सांगत आहेत लोक की नाही, तेव्हा साहेब येत होते आमच्याकडे पाणी विचारायला, पण आता कुठलं काम घेऊन गेलं तरी साहेब भेटत नाहीत. तर ही आहे एक तक्रार लोकांची. म्हणजे आमदार होण्याच्या अगोदर ते जनतेमध्ये जायचे, आता जनतेला त्यांच्याकडे जरी आलं तरी त्यांची भेट सहजासहजी होत नाही. ही एक नाराजी लोकांच्या मध्ये आहे. विकास कामाच्या संदर्भात देखील आपली काही नाराजी, लोकांची काही नाराजी असेल, आपण पुढच्या भागामध्ये या संदर्भात चर्चा करूयात की नेमकं त्यांनी काय केलंय, खरंच विकास कामं झालीत का, मग ती होत असताना काय काय झालं वगैरे वगैरे अनेक गोष्टी आहेत, त्या पुढच्या भागात आपण चर्चा करूयात. परंतु जसं आपण महिलांचा उल्लेख केला की 50% महिला आहेत, महिलांचं आरक्षण देखील आहे, असा एक आरोप महिलांच्या बाबतीमध्ये होतो, लोकप्रतिनिधी महिलांच्या बाबतीमध्ये विशेषतः, की एकदा जिल्हा परिषद सदस्य झालं, नगरसेवक झालं किंवा महिला आमदार जरी झाल्या तरी त्यांचा कारभार ही घरची मंडळी करतात. तर तुमच्या बाबतीमध्ये तसं आहे का, काय सांगता येईल? नाही, बरोबर आहे तो आरोप. महिलांना 33% आरक्षण मिळालेलं आहे आणि 33% आरक्षण मिळून सुद्धा आम्ही फक्त निवडून येतो महिला, आणि मग कारभार आमच्या मागे जो कुणी पुरुष असतो, पती असेल, मुलगा असेल, हे सगळे कारभार पाहतात. पण मी माझ्या बाबतीत सांगते, तो आरोप म्हणजे करायला मी लागू नाही. कारण मी ज्यावेळेस पंचायत समिती निवडून आले पंचायत समितीला आणि मला सभापती होण्याची संधी मिळाली. सभापती होण्याची संधी मिळाल्यानंतर म्हणजे लोकांना असं वाटत होतं की मागचे जसं झालं तसाच कारभार तिथेही चालेल, पण तसं न करता मी स्वतः त्या ठिकाणी पंचायत समितीच्या ऑफिसमध्ये, त्या ठिकाणी ऑफिससुद्धा नव्हतं, त्या ठिकाणी ऑफिस तयार केलं आणि 12 ते 5 ह्या वेळेमध्ये म्हणजे पगारी कर्मचाऱ्यासारखं मी त्या ठिकाणी 12 ते 5 त्या ठिकाणी बसत होते. आणि बसल्याच्या नंतर लोकांना आपोआपच कळाले की ताई तिथे बसतात आणि तिथे गेल्याच्या नंतर म्हणजे आपल्याला एक तर बसायला ठिकाण होईल आणि आपण घेऊन गेल्याच्या नंतर काम सुद्धा होईल. त्याच्यामुळे मग लोक सुद्धा माझ्याकडे येत गेली आणि त्या पदाच्या माध्यमातून मग प्रत्येक गावामध्ये कार्यक्रम असतील, त्यावेळेस हागणदारी मुक्त हा कार्यक्रम राबवला, त्याच्यामध्ये मी 11 गावं हागणदारी मुक्त केली होती. आणि मग आमच्या सभा सकाळी तर लोकांना वेळ नसायचा गावातल्या, मग आमच्या सभा संध्याकाळी व्हायच्या. म्हणजे लोक शेतावरून आल्याच्या नंतर आमच्या सभा व्हायच्या, तर मला रात्री 12-12 वाजायची त्या ठिकाणी सभा घेण्यासाठी. आणि एक महिला म्हणून आता आज जे वातावरण आपण पाहत आहात, तर त्यावेळेस असं मला कधी वाटलं नाही की मी एक महिला आहे. फक्त आपल्याला काम करायचं आहे आणि आपल्याला जो अधिकार दिलेला आहे सभापती होण्याचा, त्या पदाचा उपयोग करून लोकांची समस्या सोडवणे, सेवा करणे हा एकच उद्देश आम्ही ठेवला होता. मग अशी तुम्ही सूर्यकांताताई पाटलांचा उल्लेख केलाय, कणखर महिला म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. पश्चिम महाराष्ट्र किंवा मुंबई भागामध्ये महिला पुढे येऊन काम करतात. मराठवाड्यातल्या महिलांनी देखील अशा पद्धतीनं काम करावं खरं तर अपेक्षित आहे आणि त्या पद्धतीनं आपण मागच्या काळात ज्या काही संधी आपल्याला मिळाल्या त्या माध्यमातून आपण काम केलंय. भविष्यात देखील अशा संधी आपल्याला उपलब्ध होतील अशी आपण अपेक्षा करूयात. खरं तर प्रश्न खूप आहेत, वेळोवेळी आपण या संदर्भात चर्चा करूयात. आज आपण वेळ दिलात आणि आपली भूमिका व आपल्याला आमदार का व्हायचंय त्याच्यासाठी आपण किती सक्षम आहात हे या ठिकाणी आपण आपल्या भावना व्यक्त केल्यात. मी सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपले आभार मानतो. पुन्हा भेटूयात. नमस्कार. धन्यवाद. मला आपण या ठिकाणी बोलून माझेही विचार व्यक्त करण्याची आपण संधी दिलीत, त्याबद्दल आपलेही मी आभार मानते. धन्यवाद.